देखने को तो बहुत अच्छी है मगर भीक मांगने को आ रही. अरे बाय, माझा नवरा तर कलेक्टर ऑफिस मध्ये चपराशी आहे, पण माझ्या मागे जे परिवार आहे अनाथ पागल त्यांच्यासाठी मी भीक मागून नेते. द्या मला. शिवा द्यायचे लोक, मला दरवाजा लावायचे लोक, दरवाजा लावून खिडकीतून पाहायचे रांगून. का ठीक आहे, पुढच्या घरी तिथेही शिवा द्यायचे. मग माझ्याकडे असे 2-3 दुपट्टे राहायचे. मग असे दुपट्टे मी पसरवायची. तुमच्याकडे काय आहे द्या. तर मग काय करायची, पुराणी डाळ टाकून द्यायची, त्याची गटोडी बांधायची, दुसऱ्या घरी जायची. मग बारीक कण्या त्याच्यामध्ये खडे, ते गटोडी बांधायची, तिसऱ्या घरी जायची. मग तिसऱ्यावाला सन्मान द्यायचं, मॅडमजी या. असं करू करू गटोड्या बांधून आणून शेणी मी त्या आज पागल लोकाला पोसत आहे. मी लाजली नाही. मी आणायची ते गटोड्या बांधून, तर माझा नवरा मला म्हणायचं, सोनू काय करते हे. अहो राजू, आपलं तो पगार येते राजू, पण तू यांच्यासाठी कोण पोसणार राजू. मग ते गटोड्या बांधून आणून साफ करून शेणी मी त्यांना वाळायची. तर आता तेच लोक मला 50 किलोचा कट्टा आणून देतात. लाजाचं नसते, शरमायचं नसते. आणि भीक म्हणलं ते हे तुमच्यासाठी नाही, हे लोकांसाठी. लोक जाणून घेतात ही मागते कोणासाठी. अहंकार नको, गर्व नको, अभिमान नको. चाहे तुम्ही खूबसूरत आहात त्याचा भी अहंकार नको. अहंकार ये जल के भस्म होता है. रावणाची लंका कैसा बोलता था, सीता को लेके गया तो. हा, थांबला का त्याचं गर्व. रावणाचं भस्म खाक होऊन गेलं, सोन्याची लंका. आपण तर इटाच्या घरचे आपले मकान राहतात, इट मातीचं.